बस झालं. आता आम्हाला आंदोलकाच्या भूमिकेतून कन्वर्ट होऊन आज आता आम्हाला राजकारणी व्हायचं, आम्हाला राज्यकर्ते व्हायचं. सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या युट्यूब चॅनलवर, प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, आजचा आपला जो व्हिडिओचा विषय जो आहे की मराठा आरक्षणाची धग आणि विधानसभा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. बांधवांनो, गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 1983 पासून मराठा आरक्षणाचा जो लढा आहे, मराठा आरक्षणाची जी लढाई आहे ही चालू आहे. मराठा आरक्षणासंदर्भातची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणावर 1908ची नाही, ती अनेक गेल्या वर्षांपासूनची आहे. मराठ्यांचे नेते, माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील, कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी तर अक्षरशः स्वतःच्या जीवाची आहुती त्यांनी मराठा आरक्षणाकरता दिली होती, तरी सुद्धा त्या सरकारला जाग आलेली नव्हती. त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील असतील, यासारख्या अनेक नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लढा दिला, परंतु त्यांच्या हातात आज तागायत कुठल्याही प्रकारचे यश मिळाले नाही. तुम्ही गेल्या वर्षभरापासून जर बघाल तर मनोजदादांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता त्यांनी तीव्र स्वरूपाची उपोषण, आता 6वं उपोषण जवळपास त्यांचं झालं होतं. मनोजदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जो मराठा समाज आहे तो कोट्यावधी मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आणि मराठा आरक्षणाची मागणी करत आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज रस्त्यावर का उतरला, की त्याचं कारण सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. की आंदोलनाला येण्याचं कारण की घरी काम नाही म्हणून नाही, परंतु आरक्षणाची गरज इतकी तीव्र आहे ही तुम्हाला आज थोडक्यात मी ते विशद करतो. आरक्षणाची गरज का आहे की जवळपास मराठा समाज हा बहुतांश नव्हे तर अधिकांश प्रमाणात की शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात फीची खूप मोठी अडचण असते. ही फीची अडचण असल्या कारणामुळे त्यांना शिक्षण घेण्यास अडचण येत असते. ओबीसी मधून आरक्षण नसल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना 100% फी भरावी लागते. व आज तुम्ही बघाल की शेतकऱ्याचा जो जीवन झालेला आहे, शेतकऱ्याचा जे आर्थिक स्तर आहे तो अतिशय खालावलेला आहे. आसमानी सुलतानी संकटांना शेतकरी तोंड देत असल्यामुळे त्याचा आर्थिक स्तर खालावलेला असल्यामुळे त्याला फी भरता येत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मुलांना शिक्षण सोडून शेतीकडे वळावं लागत आहे. शेती सुद्धा काही वाईट नाही, परंतु आज जर तुम्ही आसमानी सुलतानी संकटांना तोंड देणारा शेतकरी जर बघाल तर अतिशय त्याचा आर्थिक स्तर खालावलेला आहे. आर्थिक स्तर खालावल्यामुळे जवळपास मुलींचे जे वडील आहेत त्या मुलींच्या वडिलांची जी भूमिका आहे की मुलगी शिपायला देऊ परंतु शेतकऱ्याला देणार नाही अशी भूमिका झाल्यामुळे या आरक्षणामुळेच मुलांचं शिक्षण होत नाही, शिक्षणामुळे नोकरी लागत नाही, नोकरीमुळे लग्न होत नाही. हा खूप मोठा प्रकार आपल्या समाजात आज बघायला मिळत आहे. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपात लोकांच्या भावना आहेत, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तीव्र लोक रस्त्यावर उतरले. तर या आरक्षणासाठी आपल्याला एवढं लढावं लागत आहे. सर्वात मोठा हा प्रश्न हा पडलेला आहे की एवढं लढण्याचं कारण तरी काय आणि एवढं लढावं का लागत आहे. तसं बघायला गेलं तर मराठा समाज हा आद्य काळापासून शेती करत आहे. शेती करणारा कुणबी या समीकरणानुसार कुणबी म्हणजे ओबीसी हे सरळ आणि सोपं आरक्षण आहे, परंतु तरी सुद्धा मिळण्यास आपल्याला अडचण येत आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. 150च्या वर आपले आमदार असताना सुद्धा आपल्या मराठा समाजाला रस्त्यावर उतरावं लागत आहे. जीवावर बेतणारा आमरण उपोषण करावं लागत आहे, रस्ता रोको करावं लागत आहे, लाठी हल्ले अंगावर घ्यावे लागत आहे, अंगावर केसेस घ्यावे लागत आहे. याच्यासारखं मोठं दुर्दैव, याच्यासारखी मोठी शोकांतिका मराठा समाजाची कुठेच नाही. आज जर तुम्ही बघाल की गेल्या वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः जातीने ते मराठा असून सुद्धा त्यांनी सर्व लाखो जनतेसमोर, लाखो शिवसैनिकांसमोर, लाखो मराठा समाजासमोर शिवरायांची शपथ घेतली होती की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ. परंतु त्या शपथेला जवळपास आता या दसऱ्या मेळाव्याला जवळपास 1 वर्ष होतील, परंतु त्या शपथेची त्यांना विसर पडलेली आहे. ती विसर जाणीवपूर्वक पडलेली आहे की अनावधानाने पडली आहे, हे येत्या दसरा मेळाव्यात त्यांनी स्पष्ट करावं असं आमच्या सर्व मराठा समाजाचं मत आहे. गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या अनेक काळांपासून, अनादी काळापासून आपण बघत आहोत की मराठा समाजाने आतापर्यंत सर्वसमावेशक राजकारण केलेलं आहे. मराठा समाजाने सर्व जाती धर्मातील लोकांना, 18 पगड समाज, 12 बलुतेदार समाजातील सर्व लोकांना बरोबर घेत राजकारण समाजकारण करत आहे. कुठल्याही समाजाला कुठे आरक्षण मिळावं, कुठे मिळू नये या संदर्भात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप मराठा समाजाने आजपर्यंत केलेला नाही. परंतु जेव्हा मराठा समाजाला स्वतःच हक्काचं जेव्हा मागण्याची वेळ आली
तेव्हा अनेक बाजारगुंड्यांनी, अनेक राजकारण्यांच्या ज्या पाळीव कुत्र्यांनी अनेक ठिकाणी विरोध चालू केला व अनेक राजकारण्यांनी विरोध चालू केला. अतिशय खूप दुर्दैवाची अशी गोष्ट आहे, ज्या मराठा समाजाने आजपर्यंत कोणालाच विरोध केला नाही. आज मराठा समाज मागतो तरी काय की आपल्या हक्काचा मागतोय. आपले हक्क आहे, जो आपलं हक्क आहे, त्या हक्का जो आहे हा हक्कापासून मराठा समाज अनेक वर्षापासून वंचित होता. तो हक्क आज मराठा समाज बस झालं. आता आम्हाला आंदोलकाच्या भूमिकेतून कन्वर्ट होऊन आज आता आम्हाला राजकारणी व्हायचं, आम्हाला राज्यकर्ते व्हायचं. कारण जोपर्यंत राज्यकर्ते आपण होत नाही तोपर्यंत आपल्या मराठा समाजाचा प्रश्न सुटणारा नाही. कारण हा प्रश्न हा 1 वर्षाचा नाही, हा 10 वर्षाचा नाही, हा अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा प्रश्न चालू आहे. प्रत्येक जे येणारं सरकार सर्व सारखेच आहे, सर्व एकाच माळेची मणी आहेत. कोणीच आपल्याला आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला आपलं आरक्षण स्वतःच घ्यावं लागेल. त्याकरता आपल्याला विधानसभेत जावं लागेल व विधानसभेत ज्यांना आरक्षणाची खरोखर तळमळ आहे, आरक्षणाचा खरोखर त्यांचा अभ्यास आहे, आरक्षणाबद्दल ज्यांना माहिती आहे, अशा चेहऱ्यांना विधानसभेत गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपल्याला आरक्षण मिळू शकतं, असं मी या ठिकाणी आपलं नमूद करू इच्छितो व इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.